आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील एम-बी-बी-एस मेडिकल कॉलेजेसबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त जर कोणत्या शहराला विद्यार्थी आणि पालकांची पसंती असेल तर पुण्याला आहे. पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतात. पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो. पुणेरी पाट्यांप्रमाणेच पुण्यातले मेडिकल कॉलेजेससुद्धा सुप्रसिद्ध आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यात कोणते मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यांचे प्रकार, प्रत्येक कॉलेजची फी आणि मागच्या वर्षाचे क्लोजिंग कट ऑफ्स. हा व्हिडिओ तुम्हाला पुण्यात एम-बी-बी-एस मिळवण्यासाठी किती मार्क्स लागतात याची अत्यंत स्पष्ट कल्पना देईल. आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते त्या विद्यार्थ्यांकरता आहे ज्यांना नीटमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क आहेत, कारण त्यांना मदतीची सर्वात जास्त गरज आहे. आणि म्हणून आपण सुरुवात करूया त्या कॉलेजेसपासून ज्यांचे नीटचे कट ऑफ्स कमी मार्क्सवर क्लोज होतात आणि मग आपण हायर कट ऑफ्सकडे वळूया. सुरुवात करूया भारती विद्यापीठ पुणेपासून. यांचं एम-बी-बी-एस मागच्या वर्षी 224 मार्कांना क्लोज झालं. एम-बी-बी-एसची प्रतिवर्ष फी 28,55,600 रुपये इतकी जास्त असून सुद्धा बऱ्यापैकी जास्त मार्कांवर हे कॉलेज क्लोज होतं, कारण जुनं आहे, चांगलं आहे आणि पुण्यात आहे. या कॉलेजची ऑल इंडिया क्लोजिंग रँकसुद्धा तुम्ही बघत आहात. हे कॉलेज डीम्ड असल्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून या सीट्स भरल्या जातात, स्टेट काउन्सिलिंगमधून नाही. पुण्यातल्या 3 डीम्ड मेडिकल कॉलेजेसपैकी दुसरं डीम्ड कॉलेज आहे डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज. वार्षिक फी फक्त 27 लाख रुपये आणि हे कॉलेज मागच्या वर्षी नीटच्या 257 मार्कांवर क्लोज झालेलं आहे. पुण्यातले 2 डीम्ड मेडिकल कॉलेजेस आपण बघितले. तिसरं डीम्ड मेडिकल कॉलेज थोडं नंतर येईल, कारण आपण वाढत्या कट ऑफ्सनुसार बघत आहोत कॉलेजेस. आणि या तिसऱ्या डीम्ड मेडिकल कॉलेजची फी कमी असल्यामुळे आणि रेप्युटेशन चांगलं असल्यामुळे त्याचे कट ऑफ्स नेहमी हाय जातात. तर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज नंतर येतं काशीबाई नवले मेडिकल कॉलेज. हे एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. याची वार्षिक फी 9,76,780 इतकी आहे. मी जी फी सांगतोय ती ट्युशन फी आहे. ही ओपन किंवा जनरल कॅटेगरी करता आहे. OBC, SC/BC, EWS या कॅटेगरीज करता ही फी जनरलपेक्षा अर्धी म्हणजे 50% कमी असते. आणि VJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी नसते, म्हणजे 100% माफ असते. आता मागच्या वर्षी हे कॉलेज नीटच्या किती मार्कांवर क्लोज झालं ते मी तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये कॅटेगरीनुसार दिलेले आहे ऑल इंडिया रँक आणि नीटचे मार्क. पुण्यातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा, 100% तुमची मदत करू. पुण्यातले एक महत्त्वाचे मेडिकल कॉलेज ज्याला खूप डिमांड आहे त्याच्या कमी फीमुळे, आणि ते म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज. पुणे महानगरपालिकेचे हे मेडिकल कॉलेज आहे. तरीसुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये याची गणना होते, कारण एक ट्रस्ट या कॉलेजला चालवते. या कॉलेजची वार्षिक फी जनरल कॅटेगरी करता 6,81,819 रुपये आहे. OBC, SC/BC, EWS या कॅटेगरीज करता ही फी जनरलपेक्षा अर्धी म्हणजे 50% कमी आहे. आणि VJ, NT, ST, SC, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी 0 आहे. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे नीटचे कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक प्रत्येक कॅटेगरी करता तुम्ही इथे बघत आहात. खूप जास्त इच्छा असते अनेक विद्यार्थी आणि पालकांची या कॉलेजला ॲडमिशन मिळावी म्हणून, पण मार्क मी दाखवतो आहे त्यापेक्षा जर कमी असतील तर ते शक्य नाही आहे. पुण्यातले एम-बी-बी-एस मेडिकल कॉलेजेस आपण बघत आहोत. आपल्या यादीमध्ये शेवटचे 4 मेडिकल कॉलेजेस राहिलेले आहेत. त्यापैकी शेवटचे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडेमधलं. या कॉलेजची फी आहे 10,04,444 रुपये वर्षा जनरल कॅटेगरीसाठी. नेहमीप्रमाणे OBC, SC/BC, EWS या कॅटेगरीज करता ही फी जनरलपेक्षा अर्धी असते. आणि VJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी 0 असते. मागच्या वर्षीचे या कॉलेजेसचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक प्रत्येक कॅटेगरी करता. अजून 3 अत्यंत महत्त्वाचे मेडिकल कॉलेजेस आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण जितके मेडिकल कॉलेजेस बघितले त्यापैकी कुठल्याही मेडिकल कॉलेजला ॲडमिशन हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि शक्य असेल तर ॲडमिशनसुद्धा मिळवून देऊ. या व्हिडिओला सेव्ह करा, कारण हे जे कट ऑफ्स आहेत तुम्हाला हे सहज उपलब्ध राहतील आणि त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. जेव्हा आपण पुण्यातल्या डीम्ड मेडिकल कॉलेजेसबद्दल बोललो तेव्हा आपण डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हे 2 कॉलेजेस बघितले. तिसरं जे डीम्ड मेडिकल कॉलेज आहे ते आहे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज.
या कॉलेजमध्ये MBBS फक्त मुलींकरता आहे. या कॉलेजची फी आहे 10 लाख रुपये वर्षाला. ही फी दरवर्षी 10% वाढते. हे कॉलेज मागच्या वर्षी 501 मार्कांना म्हणजेच 50,473 ऑल इंडिया रँकवर क्लोज झालं होतं. एवढ्या हाय रँकवर क्लोज होण्याचं कारण काय? तर कारण म्हणजे सिम्बायोसिस सारखा मोठा ब्रँड, कमी फी आणि पुढे शहर. आता उरलेले जे 2 मेडिकल कॉलेजेस आहेत ते दोन्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यातलं एक महाराष्ट्रातल्या पहिल्या टॉप 5 मेडिकल कॉलेजमध्ये येतं आणि दुसरं भारतातल्या पहिल्या टॉप 5 मेडिकल कॉलेजेसमध्ये येतं. पुण्यातले BJ मेडिकल कॉलेज सुप्रसिद्ध आहे. या कॉलेजची फी आहे 1,52,100 रुपये जनरल कॅटेगरी करता आणि नेहमीप्रमाणे OBC, SC, BC, EWS या कॅटेगरीज करता ही फी जनरलपेक्षा अर्धी आहे आणि BJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी 0 आहे. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. टॉपचं मेडिकल कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप जास्त ओढा या कॉलेजकडे आहे आणि म्हणूनच कट ऑफ्स हाय जातात. मागच्या वर्षीचे कॅटेगरीनुसार मार्क आणि ऑल इंडिया रँक तुम्ही बघत आहात. आपल्या आजच्या यादीतलं शेवटचं जे मेडिकल कॉलेज आहे ते भारतातली टॉप 5 मेडिकल कॉलेजेसपैकी एक आहे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. या कॉलेजमध्ये खर्च नगण्य आहे. सर्व प्रकारच्या फीज मिळून अंदाजे 5,000 रुपये वर्षाला पडतात. मागच्या वर्षीचा या कॉलेजचा क्लोजिंग कट ऑफ होता मुलांकरता 536 मार्क तर मुलींकरता 559 मार्क म्हणजे 559. हे होते पुण्यातले सर्व मेडिकल कॉलेजेसची फी आणि त्यांचे मागच्या वर्षीचे कट ऑफ्स. तुम्हाला MBBSमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा. तुम्हाला आम्ही गॅरंटीड MBBS ॲडमिशन देऊ. धन्यवाद.